महानगरपालिकेमधील सफाई कामगारांना त्यांच्या शिक्षणाचा दर्जा ओळखून त्यांना कामामध्ये बढती मिळावी अशी मागणी माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया राष्ट्रीय सफाई आयोग सदस्यांकडे केली आहे। नाशिक येथील आढावा बैठकीमध्ये राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य युती बाबासाहेब तसेच मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपायुक्त झगडे मॅडम व आरोग्य अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान कोमल मेहरोलिया यांनी मनपा सफाई कामगार यांना दिली जाणारी वागणूक तसेच कामगारांवर कायमस्वरूपी रुजू करण्याबाबत महत्त्वाचा मुद्दा आयोगासमोर सादर केला आहे। यामध्ये कामगारांच्या वारसा भरती प्रक्रिया सहभागी करून घेणे तसेच जात पडताळणीची गरज असेल तरच जात पडताळणी करून घेणे, कर्मचाऱ्यांच्या शिक्षणानुसार त्यांची नियुक्ती करावी अशा अनेक मागण्यांसाठी कोमल मेहरोलिया या मीटिंगमध्ये बोलू लागल्या। यावेळी राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य BP बाबासाहेब, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आयुक्त झगडे तसेच आरोग्य अधिकारी माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया, सुरेश डालोट, सुधाकर बडगुजर हेही यावेळी बैठकीस उपस्थित होते। बैठकीत झालेली महत्त्वपूर्ण विषयांवरील माहिती कोमल मेहरोलिया व प्रताप मेहरोलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली। आपले सफाई आयोगाचे सदस्य आदरणीय PP बाबासाहेब इथे आले होते। नाशिक महापालिकेत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली कमिशनने। त्या मीटिंगला प्रामुख्याने सुरेश डालोट साहेब, आदरणीय श्री सुरेश मारू आणि कोमल मेहरोलिया यांना सामाजिक नात्याने बोलवलं गेलं। त्यांनी खूप प्रश्न तिथे मांडले चांगल्या पद्धतीने आणि आयोगही त्याला सकारात्मक होता। आणि खासकर की आज जे आपले नवीन नूतन आयुक्त आलेले आहेत मनीषा खत्री मॅडम, त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मीटिंग खरंच खूप चांगली आणि सकारात्मक पद्धतीने पार पडलेली आहे। पण काय प्रामुख्याने मुद्दे या ठिकाणी राहून गेले ते मला मांडायचे, जे मीटिंग मध्ये राहून गेले असतील। तर माझा या ठिकाणी आदरणीय कमिशनर साहेबांना सबमिशन असं आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे जे दीड सफाई कर्मचारी जे प्रति 1000 लोकसंख्येवर पाहिजे, त्या अनुषंगाने 35 सफाई कर्मचारी आपल्याला लागतात। आणि आपली जी स्टॅब्लिशमेंट आहे आताची, त्याला जर आपण बघितलं तर त्याप्रमाणे आपल्याकडे 1600 सफाई कर्मचारी कमी आहे। कोमलनी सांगितलं की तिथे एक्सप्लॉयटेशन होतं, बरोबर आहे, ते एक्सप्लॉयटेशन होणारच आहे, कारण या लोकांचा बोजा, ते 1600 लोकांचा बोजा ते 1900 लोकांवरती पडतोय। म्हणून माझा इथे म्हणणं असं होतं की कॉन्ट्रॅक्ट करण्याची काय गरज आहे? वाय यू आर इंटरेस्टेड, वाय कॉर्पोरेशन इंटरेस्टेड इन कॉन्ट्रॅक्ट, आउटसोर्सिंग इन कॉन्ट्रॅक्ट? When commission has given the direction to the corporation of the Maharashtra and to all over the corporation in India की सफाई कर्मचारी हा कुठल्याही पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागला नाही पाहिजे। तुम्ही हे चालाकीने काय करतात, हे लेबर, ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे ऍक्च्युअली, तुम्ही सफाई कामगार नेमत नाही, तुम्ही लेबर नेमताय, त्यांच्याकडनं सफाईचं काम करून घेताय तुम्ही। आणि आउटसोर्सिंगचा हा मुद्दा हे फक्त मी आयुक्त मॅडमला सांगणार आहे की हे साहेब अधिकारी आणि लोकांच्या ठेकेदारांच्या संमताने करण्याचा प्रयत्न आहे। म्हणून माझा तुम्हाला प्रामुख्याने मत आहे, जर तुम्ही शासनाकडे मुद्दा मांडलं तर 100% हे लोक रोजंदारीवरती किंवा मानधनावरती किंवा टेम्पररीवरती काय होणार, पण या लोकांना आपण आपल्या याच्यामध्ये सामावून घेऊ आणि परमनंट एस्टॅब्लिशमेंट आपण तयार करू अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। दुसरा, कास्ट व्हॅलिडिटी हा मुद्दा खरंच फार भयंकर मुद्दा आहे आणि हा म्हणजे जे अधिकारी आहेत ते आपल्या पद्धतीने हा मुद्दा राबवण्याचा प्रयत्न करतात। मला एक सांगा की आता नाशिक महानगरपालिकेमध्ये 1937 सफाई कर्मचारी आहेत, त्यांचे सर्व वारसांना, हे टोटल 1937 लोकांना, हे लोक जेव्हा वारस हक्काने नोकरीला त्यांचे मुलं जातात किंवा त्यांचे वारस जातात, सर्वांना म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी घेऊन या। मला एक सांगा, काय आरक्षण या ठिकाणी लागू होत नाही का? आरक्षण इथेही लागू होतोय। जर दोघांचं रिझर्वेशन पकडलं तर 21% रिझर्वेशन SC STचं जर काढलं तर 400 लोकच निघताय। तर फक्त 400 लोकांकडे डिमांड केली पाहिजे, ते 400 लोक सोडून दिले, पूर्ण 1900 लोकांकडनं डिमांड करताय, हे चुकीचं आहे। या अर्थी मला आणखीन एक गोष्ट इथे सांगायची आहे की जे 1900 लोक आहेत ना, त्या संपूर्ण लोकांना कास्ट व्हॅलिडिटी मागायची नाही आणि जे उरलेले 400 सफाई कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा मागायची नाही, कारण हा अनुकंपावरती नोकरी मिळते। ज्या ठिकाणी अनुकंपा किंवा कॉम्पेन्शनेट बेसिसवरती जेव्हा नोकरी दिली जाते त्या ठिकाणी कुठलाही कास्ट व्हॅलिडिटीचा मुद्दा राहत नाही, कुठल्या कायद्यामध्ये तरतूद नाही। नाहीतर शासनाने ते मला कायदा दाखवावा, GR नाही, मला कायदा दाखवावा जे कायद्यामध्ये तरतूद आहे, हे अनकॉन्स्टिट्युशनल डिमांड आहे कॉर्पोरेशनची। माझ्या माननीय कमिशनर महोदयांना विनंती आहे की इतकी चांगली, इतकी उत्कृष्ट, इतकी शिक्षित आणि इतके म्हणजे भविष्यामध्ये वागणारी आपल्याला
आयुक्त लाभलेली आहे. मॅडम, मला विनंती आहे की तुम्ही या मुद्द्याची कायदेशीर तपासणी करा आणि कास्ट व्हॅलिडिटी पासून हे वाल्मिकी समाजाचे किंवा सफाई कामगार जे लोक जे काही समाजाचे त्यांना मुक्त करा, ही माझी आपल्याला विनंती. दुसरा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे राहून गेलेला, पण कोमलनी ते सबमिट केलाय, त्याच्याबद्दल मला कोमलचं अभिनंदन करावं असं वाटतंय की नाशिक महानगरपालिकामध्ये जितके सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची समीक्षा झाली आहे का? तर तुम्ही का करत नाही? दरवर्षी तुम्ही आपल्याकडे जे सफाई कर्मचारी जे एज्युकेशनल लेवल प्रमाणे जे क्लरिकल साठी क्वालिफाय होत असेल, जे इंजिनिअरिंग साठी होत असेल किंवा इतर टेक्निकल वर्क साठी क्वालिफाय होत असेल, त्या लोकांना इमिडिएटली ते सफाई कामामध्ये काढून, ते घाण कामामध्ये काढून एक एक रिस्पेक्टफुल जॉब मध्ये त्यांना बदली करणं, ते पागे समितीचे 94 नंबरची जी शिफारस आहे त्या अनुषंगाने आपल्याला करता येईल. आपल्याला करायचंय, पण महापालिकेचे लोक का करत नाही, लक्ष येत नाही. महापालिकेमध्ये एक मुलगा, आता आपण इंजिनियर केलं, मला तुम्हाला सांगायचं आहे की मागे एक सभागृहामध्ये कोमलनी अट्रॉसिटी दाखल करण्याचं सांगितलं होतं कमिशनरवर, तेव्हा जाऊन त्या 3 मुलांना क्लरिकल पोस्ट दिली गेली. हे दमदाटी करून काम करून घेणं बरोबर नाही. याला एक सिस्टम आहे, सिस्टम प्रमाणे ते काम झालं पाहिजे. माननीय आयुक्त मॅडम, माझा रिक्वेस्ट आहे मॅडम, आपण याच्याकडे गांभीर्याने बघा आणि या समाजातले जे शिक्षित मुलं आहेत त्या मुलांना चांगल्या नोकरीवर तुम्ही कामावर तुम्ही हे करा, त्यांना क्लर्क करा, इंजिनियर करा किंवा टेक्निकल वर्क द्या. मॅडम, माझी एक विनंती अशी आहे की जेव्हा एक शिकलेला हायर एज्युकेटेड सफाई कर्मचारी जेव्हा रस्त्यावर झाडू मारतो, तो स्वतः तो आजारी आहेच, पण त्याच्यावरनं एक मेसेज समाजाला जातो की सफाई म्हणजे किती शिकले तर काय उपयोग होणार नाही, शेवटी तुम्हाला झाडूच मारावी लागणार आहे. हा संदेश समाजामध्ये जाऊ देऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे मॅडम. आणि लास्ट मुद्दा असा होता इथे की पब्लिक हेल्थ टॉयलेट बद्दल जे विचारलं गेलं, ते अत्यंत भयंकर मुद्दा आहे. आपले आयुक्त म्हणता आणि आपले कमिशनर म्हणता की ते अफिडेव्हिट देत आहे सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की आमच्याकडे एकही स्कॅव्हेंजर नाहीये. पण तुम्ही बघा की नाशिक महापालिकेमध्ये मला एक पब्लिक टॉयलेट दाखवा, एक पब्लिक टॉयलेट. या टॉयलेटमध्ये वॉटर फ्लश सिस्टम ऑटोमॅटेड पद्धतीने होतात. जेव्हा वॉटर फ्लश सिस्टम नाहीये आणि एरियल पद्धतीने होत नसेल आणि ऑटोमॅटिक पद्धतीने होत नसेल, तर तिथला जे सफाई कर्मचारी जे ते टॉयलेट क्लीन करतोय त्याचा मानवी मलमूत्र साफसफाईशी थेट संबंध येतोय आणि त्यात संबंध आला की तो स्कॅव्हेंजर झाला. माझं इथे विनंती आहे की स्कॅव्हेंजिंग आपल्याकडे तातडीने बंद झाली पाहिजे. मॅडम, तुम्ही तातडीने जितके आपले टॉयलेट्स आहे सर्व टॉयलेट्सला फुली ऑटोमेटेड वॉटर फ्लश सिस्टम मध्ये ऑपरेट करण्यासाठी तुम्ही निर्देश करावे, जेणेकरून आपल्याकडची स्कॅव्हेंजिंग ही थांबेल. आज नाशिक महानगरपालिकामध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगचे सदस्य माननीय पी बाबासाहेब यांच्या दक्षतेखाली एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये माननीय नवीन कमिशनर आलेल्या आमच्या मनीषा खत्री मॅडम, तसेच ॲडिशनल कमिशनर माननीय झगडे मॅडम, आरोग्य अधिकारी, तसेच आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेशजी दलोड, तसेच सुरेशजी मारू आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते, आणि मी मागील 10 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. ही जी मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये जे सफाई कर्मचाऱ्यांचे जे मोठे प्रश्न होते त्या मोठे प्रश्नांवर भरपूर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये मी बरेच मुद्दे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की मी पी बाबासाहेबांना समजून सांगितलं पहिले की नाशिक महानगरपालिकेमध्ये जी आपली पॉप्युलेशन आहे ती 25 लाखाची पॉप्युलेशन आहे. त्या पॉप्युलेशन प्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये गरजेचे असणारे जे कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी जे गरजेचे असणारे, त्यांची स्ट्रेंथ 3,500 असायला पाहिजे. पण आत्ता स्थितीमध्ये ज्या परमनंट एस्टॅब्लिशमेंट आहे त्या परमनंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये 1937 कर्मचारी, सफाई कर्मचारी हे काम करत आहेत. पण ते सफाई कर्मचारी काम करत असताना ते 1600 जो लॅक्युना आहे, 1600 कर्मचारी जे आज नाशिक महानगरपालिकेमध्ये कमी पडत आहे काम करण्यासाठी, ते 1940 कर्मचारी त्यांचं ओव्हरलोड घेऊन काम करत आहे. बेसिकली तो त्यांचा पण एक्सप्लॉयटेशन आहे. पहिला मुद्दा असा होता. आणि त्याच्यावर पी बाबासाहेबांनी मनीषा खत्री मॅडम यांनी असं सांगितलंय की आपण नवीन भरतीसाठी फेरविचार करू. मी दुसरा मुद्दा असा त्यांच्या पुढे ठेवला होता की जो सफाई काम आहे हा नेचर कंटिन्युअस वर्क आहे
हा नेचर कंटिन्युअस वर्क असताना हा काम कधीही मागचे जे काही आयोग होते त्यांनी असं सांगितलेलं होतं, असे डायरेक्शन्स दिले होते की सफाई काम हा कंटिन्युअस काम असणार आहे, म्हणून हा काम कधीही आपण कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देण्यात येऊ नये. परंतु असं काही वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये होत आहे की सफाई कर्मचाऱ्यांचा जो सफाई काम आहे तो आउटसोर्स केला जातो आहे आणि ते आउटसोर्स करताना त्याच्यामध्ये आउटसोर्स केला जातोय. परंतु माझी अशी मागणी होती पी.पी. बाबासाहेबांकडे आणि नवीन दोन्ही कमिशनरांकडे की हा जो आपण आउटसोर्स करतो आहे का, तो आउटसोर्स न करता हा कंटिन्युअसली नाशिक महानगरपालिकेमधून आउटसोर्स व्हायला पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटीवर मुद्दा माझा असा होता की कास्ट व्हॅलिडिटी आज प्रामुख्याने मोठा प्रश्न झालेला आहे सफाई कर्मचाऱ्यांसाठी. बेसिकली जर आज आपण बघितलं तर 2000 कर्मचारी ज्या नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे आणि ते अनुकंपावर आलेले आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी जे कर्मचारी आहेत ते 10-10, 15-15 वर्षापासून ते परमनंट होऊ शकत नाही, कारण की ते कास्ट व्हॅलिडिटी तिथे देऊ शकत नाही. म्हणून पी.पी. बाबासाहेबांना आणि मॅडमला आम्ही अशी रिक्वेस्ट केली की जे अनुकंपावर येत आहे त्यांच्यावर तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या की ते कंटिन्युअस त्यांना हेअरशिपमध्ये हा काम मिळालेला आहे. म्हणजे त्यांची जी हायरार्की आहे ती ही काम करत आलेली आहे मागच्या एवढ्या वर्षांपासून. म्हणून त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मधून तुम्ही कंपन्सेट करावा. पहिली गोष्ट त्यांना कंपन्सेट करताना पहिली गोष्ट अशी होती की त्या सगळ्या लोकांना असा होता की कास्ट व्हॅलिडिटी वर चर्चा केली आणि चर्चा करताना माननीय पी.पी. बाबासाहेब आणि मॅडम यांना असं लक्षात आणून दिलं की आमच्या कॉर्पोरेशनमध्ये जे 1900 लोक सफाई कर्मचारी आहेत त्यांना सरसकट त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीची मागणी केलेली आहे. आणि सरसकट जर मागणी केली आहे तर सरसकट म्हणजे ते पूर्ण रिझर्वेशन मध्ये आलेले नाहीये, पण जी रिझर्वेशन आहे एससी साठी तो 13% आहे आणि एसटी साठी 7.5% आहे. म्हणजे जर आपण 1900चा रेशो काढला तर तो 400 होतो. पण त्यांनी सरसकट 400 लोकांना सोडून त्यांनी सरसकट 1900 लोकांची मागणी केलेली आहे. म्हणून आम्ही पी.पी. बाबासाहेबांना असं सांगितलं की त्याच्यामुळे उर्वरित जे 1500 लोक आहेत ते पण याच्यामध्ये रखडले जात आहे. म्हणजे अनुकंपावर आलेले आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही मागणी करा, परंतु जे उर्वरित आहे त्यांच्याकडून कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करू नये. जे अनुकंपावर 400 लोक आलेले आहे ते प्रामुख्याने एक गोष्ट मी लक्षात आणून दिली की मी पण लॉची विद्यार्थी आहे. जे अनुकंपावर आलेले आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही लागू होत नाही. आपण कोणतेही कायदे तपासले तरी अनुकंपावर आलेल्या लोकांना कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी नाही आहे. म्हणून आम्ही ही गोष्ट पी.पी. बाबासाहेबांच्या आणि दोन्ही कमिशनरांच्या लक्षात आणून दिली आहे. त्याच्यावर जगडे मॅडमने मिनिट्समध्ये पण सांगितलेलं आहे की जे 2000 लोक आहेत त्याच्यामध्ये ते 13% रिझर्वेशन मध्ये आहे, एससी रिझर्वेशन मध्ये आहे आणि 7.5% जे एसटी रिझर्वेशन मध्ये आहे. आम्ही प्रामुख्याने त्यांचा विचार करू आणि त्यांना ज्यांना गरज नाही पडणार त्यांना आम्ही कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करणार नाही, परंतु ज्यांना गरज पडेल आम्ही त्यांच्याकडून कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करणार, असं त्यांनी एक रिलॅक्सेशन मोडवर आम्हाला शब्द दिलेला आहे.